आपल्या अंबानगरीत महानगरपालिका एक प्रोजेक्ट उभारण्याच्या मानसिकतेत आहे। काय आहे हा प्रोजेक्ट तुम्हीच बघा। आपल्या अंबानगरी अमरावती शहरात पार्किंग ही खूप मोठी समस्या आहे। या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रस्ताव सध्या महापालिकेच्या विचाराधीन आहे। मल्टी कार पार्किंग असे या पार्किंगच्या समस्येवर निर्णायक तोडगा म्हणून प्रस्तावित पार्किंग प्रोजेक्टचे नाव। आणि हा प्रोजेक्ट नेमका कसा राहील हे आम्ही या डेमोतून दाखवतोय। दर्शकांनो, हा डेमो निरखून बघा। हा प्रोजेक्ट होय मल्टी कार पार्किंग। बहुमजली काचाची इमारत या प्रोजेक्टसाठी उभारली जाणार असून ही संपूर्ण प्रक्रिया हायड्रोलिक लिफ्टवर आधारित असेल। पार्किंगसाठी आलेली कार सुनियोजित यंत्रणेच्या माध्यमातून लिफ्टपर्यंत पोहोचवल्या जाईल आणि तुमची कार थेट या बहुमजली काचाच्या इमारतीत पोहोचेल। केवळ 4 मिनिटाचाच अवधी यात लागेल। वाहनाच्या ड्रायव्हरला फक्त लिफ्टपर्यंतच कार पोहोचवावी लागेल आणि येथूनच पुन्हा घेऊन जावी लागेल। संपूर्ण इमारत काचाची असल्याने सगळ्या कार या इमारती बाहेरूनच दिसून येतील। यासाठी किती पैसे मोजावे लागतील हे अद्याप ठरले नसले तरी येथे गाडी पार्क करण्यासाठी किमान 20 रुपये आकारले जातील असा प्राथमिक कयास आहे। कसा वाटला हा मल्टी कार पार्किंगचा प्रोजेक्ट? सध्या हा पार्किंग प्रोजेक्ट विचाराधीन असून त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे। शहरात ही पे अँड पार्किंग कुठे कुठे राहील यावरही अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतु हा प्रोजेक्ट उभारण्याच्या हालचाली मात्र सुरू झाल्या आहेत। फ्रिजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल यांची नागपूर बदली झाल्यानं त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात भावपूर्ण निरोप दिलाय। पोलीस ठाण्यात हा निरोप समारंभ पार पडला। नुकत्याच पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणेदारांच्या व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। यात फ्रिजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल यांची नागपूर येथे बदली झाली असून फ्रिजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत रुजू झाले आहेत। या प्रसंगी तत्कालीन ठाणेदार जयस्वाल यांना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला। निरोप सत्कार समारंभातून हा निरोप देण्यात आला। यावेळी सत्यनारायण जयस्वाल यांनी पोलिसांच्या कामात ही बदली नियमानुसार होतच असते असे प्रतिपादन केलं। मला हे अमरावतीला खूप काही दिला, मान दिला, सन्मान दिला। माझी दोन्ही मुलं डॉक्टर झाली आणि जिथे राहिलो तिथं पालकासारखा राहिलो म्हणून मला ताकद मिळत गेली आणि कोणताही प्रसंग आला पोलीस स्टेशनला तर माझी कर्मचारीची ताकद राहिली आहे आणि मला त्याच्यात यश मिळालं। ते पराजय माझं झालेलं नाही। सगळ्यात जास्तीत जास्त नोकरी माझी अमरावती शहरात झाली आणि जास्तीत जास्त सेवा फ्रिजरपुरामध्ये झाली। मी विचार करूनच आलो होतो की 1 वर्ष किंवा 1.5 वर्षात परत जावं लागेल। माझं सक्सेसफुल टेन्युअर इथे झालं। त्याच्यात बहुतांशी सहकार्य कर्मचाऱ्याचं त्यात होतं, कर्मचारी आणि अधिकाऱ्याचं। जर यांचं सहकार्य नसतं तर मी यशस्वी राहू शकलो नसतो। आपल्या माझ्या 3.5 वर्षाच्या याच्यात कुणाचंही गंभीर नुकसान झालेलं नाही। जेवढं वाचवायचा प्रयत्न करायचा मी कर्मचाऱ्यासाठी केलेला आहे आणि वरिष्ठांनी ते ह्या क्षणी बदलीच्या ठिकाणी माफ करायला पाहिजे आणि तशी माफी मागतो। बदली हा विषय हा नित्याचा आहे खात्यात आणि मी अजून विदर्भातच आहे आणि रिटायर होईपर्यंत विदर्भातच राहणार, पुढे जाणार नाही। तर नवनियुक्त ठाणेदार राऊत यांनीही आपली जबाबदारी काटेकोरपणे निभावण्याचा विश्वास व्यक्त केलाय। ठाण्यातील कर्मचारी वर्ग या निरोप समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित होता। महानगरातील प्रशासन सध्या अमरावती शहरातील अवैध अतिक्रमणावर गजराज फिरवून हे अतिक्रमण भुईसपाट करतंय। नुकतीच ही कारवाई जमील कॉलनी ते टांगा पडाव या मार्गावर करण्यात आली आहे। अमरावती महापालिकेने सध्या शहरातील अतिक्रमण भुईसपाट करण्याचा सपाटा चालवलाय। विभिन्न भागात मनपाचा बुलडोझर ही कारवाई फत्ते करतोय। गुरुवारी हे पथक शहराच्या जमील कॉलनी ते टांगा पडाव चौकात धडकले। गुलिस्तानगर शाळेचे अवैध कंपाऊंड सह अनेक अतिक्रमण या गजराजने गुरुवारी काढून फेकलं।
जमील कॉलनी येथील एक वॉल कंपाऊंड पाडण्यात आलेली आहे. तसेच गुलिस्तान नगर 2 येथे प्राथमिक उर्दू शाळा आहे प्राथमिक, तिची पण अनधिकृतरित्या जी बांधलेली कंपाऊंड वॉल आहे ती पण पाडण्यात आलेली आहे. सोबत उपस्थित सहाय्यक आयुक्त भाजीपाला, उपस्थित आघाडी इंजिनियर, उपस्थित पावडे इंजिनियर. अरे कब तक चलेंगे अतिक्रमण कारवाई? अतिक्रमणची कारवाई सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी यंत्रणा अतिक्रमण विभागाला मागितल्याप्रमाणे यंत्रणेची कारवाई सुरू राहते. शहरातील लुंबानी नगर प्रभाग क्रमांक 20च्या नागरिकांनी गुरुवारी महानगरपालिकेला निवेदन सोपवून घर टॅक्स लावून देण्याची मागणी केली आहे. लुंबानी नगर वडरपुरा येथील नागरिकांनी ही मागणी सदर निवेदनातून केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष या नात्याने लुंबिनी नगर परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या अशा आहेत की त्यांच्या घरांना मालमत्ता कर लागत नाही, म्हणून त्यांची समस्या घेऊन ते आमच्याकडे आले असताना आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीयचे जिल्हा अध्यक्ष मंगेशजी मनोरे यांच्या समवेत आणि परिसरातील नागरिक यांच्या समवेत माननीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की या परिसरातील घरांना मालमत्ता कर लागला पाहिजे. यापूर्वी माननीय तत्कालीन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या निधीतून आम्ही तिथे एक सुलभ शौचालयाचे बांधकाम केलेलं आहे. मी महापौर असताना त्या ठिकाणी मूलभूत सुविधांचं तिथे पुरवलेलं आहे आणि त्यावेळी नगरसेवक मंगेशजी मनोरे असताना त्यांनी त्या ठिकाणी मूलभूत सुविधा आणि रस्त्याचं खडीकरण केलेलं आहे, हँडपंप लावलेले आहेत. ह्या सगळ्या सुविधा असताना यांना मालमत्ता कर का लागू नये आणि मालमत्ता कर न लागल्यामुळे त्यांना रहिवासी दाखला मिळत नाही, मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या परवानगी मिळत नाही, शासनाच्या ज्या सुविधा त्या मिळत नाही, म्हणून आम्ही माननीय आयुक्तांना अवगत करून दिलं. गुरुवारी महानगरपालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी शहरातील एनजीओ पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत शहर सौंदर्यीकरणावर मीमांसा करण्यात आली. शहरातील रस्ते दुभाजक, बगीचे या सगळ्यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठीची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे, तसेच सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीनं स्वीकारावी अशी गळ घालण्यात आली आहे. गुरुवारी महापालिकेच्या निगमायुक्त सभागृहात आयुक्त अरुण डोंगरे यांनी जेसीस क्लब, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब यासारख्या अनेक सामाजिक संघटनांशी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शहर सौंदर्यीकरणाच्या विषयावर झालेल्या या बैठकीत शहराच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी सर्व सामाजिक संघटनांनी स्वीकारावी अशी गळ मनपा आयुक्तांनी घातली आहे. अमरावती शहरातील जे सौंदर्यीकरण आहे ते सौंदर्यीकरणाचे काही भाग किंवा लहान गार्डन्स जे आहे ते लॉयन्स क्लब, रोटरी क्लब्स ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी मेंटेन करावं आणि डेव्हलपमेंट करावं, मेंटेन करावं, यावर एक सभा आयोजित केली होती. त्या सभेला जवळपास सगळ्या सेवाभावी संस्था अमरावतीत त्या आलेल्या होत्या आणि चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये असा विषय होता की त्यांना काही राईट्स ॲडव्हर्टाइजमेंटचे पाहिजे आहेत आणि अजून जे काही शंका कुशंका होत्या त्याचं आपण निरसन केलं. आता मुद्दा एकच उपस्थित झाला की कोणी किती भाग मेंटेन करायचा. तर त्यासाठी आपण त्यांना गावामध्ये जेवढे काही रोड डिवायडर्स आहे आणि सौंदर्यीकरण आहे त्याची यादी दिली आहे आणि पुढच्या वीकमध्ये पुन्हा बसून त्या सविस्तर डिटेल्स प्लॅन आपण करूया. शहरातील नगरसेवकांची संख्या आहे 89 आणि शहराचे प्रभाग पाडण्यात आले आहेत 44. जर प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागाकडे लक्ष घालून प्रभाग सर्वांग सुंदर करण्यावर जर भर दिला तर योग्य होईल अशी भूमिका या बैठकीत आलेल्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची होती, हे विशेष उल्लेखनीय. शुक्रवारी 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित होतोय. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटसह सिटी न्यूज चॅनलच्या www.citynews.net.in या संकेतस्थळावर 10वीचा निकाल बघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या. गुरुवारच्या रात्री मुस्लिम धर्मीयांचा सण शब ए मेराज मोठ्या उत्साहात साजरा झाला. अवघी रात्र जागून हा उत्सव साजरा करण्यात आलाय. मुस्लिम समुदायाचा सण शब ए मेराज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. इशाच्या नमाज पठणानंतर शुभ संदेशाचे वाचन करून अवघी रात्र जागून हा सण मुस्लिम धर्मीयांनी मोठ्या श्रद्धेने साजरा केला. विभिन्न धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही या शृंखलेत करण्यात आले होते. शहरात मोठ्या उत्साहात ही शब ए मेराज साजरी झाली. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या बघूया. अंडा आमलेटच्या गाडीवर झालेल्या वादातून युवकाची हत्या.
सायन्स कोरच्या मैदानासमोर घडली घटना. पोलीस आयुक्तांनी काढले सर्व अंडा आमलेटच्या गाड्या बंद करण्याचे फरमान. शहरातील कार पार्किंगच्या समस्येवर तोडगा निघणार. मल्टी कार पार्किंग प्रोजेक्टने मनपाच्या विचाराधीन आहे. मल्टी कार पार्किंग प्रोजेक्ट. गुरुवारच्या भर दुपारी होता होता वाचला प्राणघातक हल्ला. घटना यशोदानगर चौकातील. वेळीच पोलीस ताफा धडकल्याने टळली हल्ल्याची घटना. निगमायुक्तांची शहर सौंदर्यीकरणावर मीमांसा बैठक. सामाजिक संघटनांनी घ्यावा पुढाकार. मनपा आयुक्तांची जाहीर गड. शहरातील अतिक्रमणावर फिरतोय महापालिकेचा गजराज. शहरातील अतिक्रमण केल्या जात आहे भुईसपाट. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावयाची असेल किंवा आम्हाला काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे तोच, सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. किंवा तुम्ही आम्हाला फोन करू शकता 25703226 वर. आणि आमचा वेबसाईटचा पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन